दिल्लीत राष्ट्रवादी नेमकी कुणाची या संदर्भात सुनावणी सुरू आहे निवडणूक आयोगामध्ये आणि या निवडणूक आयोगाच्या सुनावणीत नेमकं काय होतं ते देखील आपण पाहतोय। शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतच आपण बघतोय ही सुनावणी सुरू झालेली आहे। दावे प्रतिदावे दोन्ही गटाकडून करण्यात येत आहेत। अजित पवार गट देखील आणि शरद पवार गट देखील दावे करतायत राष्ट्रवादी काँग्रेसवर। राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची या संदर्भातली महत्त्वाची सुनावणी गेल्या अर्धा तासापासून ही निवडणूक आयोगासमोर सुरू आहे आणि निवडणूक आयोगाच्या या सुनावणीला खुद्द शरद पवार देखील उपस्थित आहेत। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी रामराजे यावेळेस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट दिल्लीतून। रामराजे, आपण बघतोय जवळ 30 ते 35 मिनिटं झालेले आहेत ही सुनावणी सुरू आहे। या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलंय, काही अपडेट समोर येत आहेत का? बिल्कुल, या सुनावणीमध्ये अगोदर कागदपत्र किती जमा केलेले आहेत, ॲफिडेव्हिट किती जमा केलेले आहेत याची सर्व माहिती जी आहे ती दोन्ही गटाकडून देण्यात आलेली आहेत। अजित पवार यांच्या गटानं सांगितलेलं आहे की 1,62,000 जे शपथपत्र आहेत ते देण्यात आलेले आहेत, म्हणजे की 1.5 लाखापेक्षा जास्त आपण मागापासून सांगतोय की ते शपथपत्र जे आहेत ते अजित पवार यांनी दिल्याचे निवडणूक आयोगामध्ये स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातील 28 प्रदेश अध्यक्ष हे अजित पवार यांच्या बाजूने असल्याचं सांगण्यात आलेलं आहे, म्हणजेच की संघटनात्मक ताकद अजित पवार यांच्या बाजूने आहे, संघटन जे आहे ते आपल्या ताब्यात आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामधील 43 आमदार हे आपल्या बाजूने असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आणि विधान परिषदेचे 6 आमदार सोबत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। नागालँडच्या 7 आमदारांनी सुद्धा अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचं पत्र निवडणूक आयोगामध्ये जोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागालँडचे 7 आमदार यामध्ये वाढलेले आहेत आणि ते आमदार शरद पवार यांच्या पाठीशी नाही तर अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केलेले आहेत। आणि एक झारखंडचे आमदार, अशा प्रकारची ताकद जी आहे ती अजित पवार यांच्या बाजूने असल्याचं सांगण्यात आले, म्हणजेच की महाराष्ट्रातले साधारणतः 43 आमदार, विधान परिषदेचे 6 आमदार, नागालँडचे 7 आमदार, झारखंडचे 1 आमदार आणि त्याचबरोबर 28 राज्यातले प्रदेशाध्यक्ष हे यांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की अजित पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण पक्ष जो आहे तो संघटन जे आहे ते आपल्या बाजूनं उभं असल्याचं अजित पवार यांनी दावा केलेला आहे। त्यामुळं जी कागदपत्र दिलेली आहेत, आकडेवारी दिलेली आहेत, संघटनेमध्ये संख्याबळ जर दिलेलं आहे ते जर पाहिलं तर मात्र अजित पवार यांचं पारडं जड असल्याचं दिसून येते। आणि दुसरं म्हणजेच की आमदारांचं जर संख्याबळ पाहिलं तरीसुद्धा अजित पवार यांचं पारडं जड असल्याचं दिसून येते। खासदार म्हटलं तर लोकसभेमधले एक खासदार सुनील तटकरे आणि त्याचबरोबर राज्यसभेतले प्रफुल्ल पटेल हे दोघंसुद्धा अजित पवार यांच्या बाजूने असल्याचं सुद्धा प्रतिज्ञापत्र देण्यात आलेलं आहे। त्यामुळे संसद आणि विधिमंडळ या दोन्ही भागातले जे सदस्य आहेत ते अजित पवार यांच्या बाजूने असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा जो युक्तिवाद आहे तो अजित पवार यांच्या बाजूने केला जातोय आणि कशा प्रकारे संघटन पातळीवर आणि त्याचबरोबर विधिमंडळ पातळीवर सुद्धा आपण वरचढाव ह्या सांगण्याचा प्रयत्न करत होतोय। हा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे कारण इंदिरा गांधीच्या काळापासून सादिक अलीच्या केसमध्ये हेच पाहण्यात आलेलं होतं की संख्याबळ, आमदारांचं संख्याबळ, खासदारांचं संख्याबळ कोणाच्या बाजूने आहे। तेव्हा खासदारांचं संख्याबळ जे होतं ते इंदिरा गांधी यांच्या बाजूने होतं आणि त्यामुळे त्यांना अपक्ष चिन्ह जे आहेत ते देण्यात आलं होतं। यावेळेस जे संख्याबळ जे आहेत ते अजित पवार यांच्या बाजूने आपल्याला दिसते आणि शिवसेनेचा म्हणजेच की शिंदेचा जो निकाल दिला होता तो सुद्धा संख्याबळाच्या आधारेच दिला होता। आणि आत्ताची आणखीन एक महत्त्वाची माहिती आपल्या झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी की शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि जे पक्षाचं संविधान जे आहे ते दिलेलं आहे त्यांना, निवडणूक आयुक्तांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे संविधान आहे ते देण्यात आलेलं आहे आणि या संविधानानुसारच पक्षाचं संपूर्ण कामकाज झाल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे। आणि पक्षाने वेळोवेळी जे संविधानानुसार दरवेळेस निवडणुका घ्यायच्या असतात त्या निवडणुकांची माहिती हे वेळोवेळी निवडणूक आयोगाकडे सुद्धा दिलेली आहे असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळं शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची सुद्धा भेट घेतली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे